उन्हाळ्यात जेवताना तोंडी लावणीसाठी हे कैरीची चटणी किंवा इन्स्टंट लोणचं नक्की ट्राय करून पहा. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण ना इथे झटपट असं कैरीचं लोणचं बघणार आहे. उन्हाळ्यात अजिबात जेवण जात नाही, हो की नाही? पण जर असं काहीतरी छान तोंडी लावणीसाठी असेल तर 2 घास जास्त जातात आणि जेवायची इच्छाही होते. त्यामुळे ही इन्स्टंट कैरीची चटणी किंवा लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथे बघा, मी त्यासाठी तोतापुरी कैरी घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही कैरी वापरली तरीही काही हरकत नाही. स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि किसणीची जी मोठी बाजू असते त्या बाजूने आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे. आता या किसण्याऐवजी तुम्ही जरी चिरून घेतलीत बारीक बारीक तरी चालेल, काही हरकत नाही. या पद्धतीने किसून घेतली तर छान मसाला सगळीकडे लागला जातो आणि टेस्टही छान येते. तर या पद्धतीने किसून घ्या. अशा पद्धतीने आपण ही सगळी कैरी किसून घ्यायची आहे. अगदी झटपट हे कैरीचं लोणचं तयार होतं. 5 मिनिटात तुम्ही ही कैरीची चटणी किंवा लोणचं तयार करू शकता आणि करायलाही अगदी सोपं आहे. झटपट तयार होतं, त्याच चवीलाही एक नंबर चटपटीत लागतं. तर अशा पद्धतीने बघा, इथे आपली कैरी छान किसून झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी बेसिक मसाले घालायचे आहेत. तर इथे बघा, मी घालणार आहे चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे. ही तोतापुरी कैरी अजिबात आंबट नसते, त्यामुळे एक नंबर हे लागतं. तुम्हाला जर थोडी आंबट कैरी हवी असेल तर तुम्ही त्या कैरीचं सुद्धा याच पद्धतीने हे झटपट तयार होणारं लोणचं करू शकता. तर अर्धा चमचा हळद घातली आहे आणि त्यानंतर 1 चमचा आपल्याला इथे काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. आता याऐवजी तुम्ही अर्धा चमचा मिरची पावडर घातली, तिखट मिरची पावडर, तरीही काही हरकत नाही. आता 1 ते 1.5 चमचा मी इथे तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आहेत आणि ही फोडणी आपल्याला या कैरीच्या लोणच्यावर, चटणीवर घालून घ्यायची आहे की नाही? एक नंबर. इतका छान सुगंध येतोय. आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तर झटपट असं हे आपलं इन्स्टंट कैरीचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे. एक नंबर लागते चव. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा डाळ भाताबरोबर तुम्ही अगदी मस्त हे एन्जॉय करू शकता. उत्तम लागतं. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच मस्त चटपटीत रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील. भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.